एकदा एक बिझनेसमॅन आपल्या कारने आपल्या गावाकडे जात होता। त्याने त्या गावात खूप मोठी जमीन विकत घेतली होती। तिथे त्याला फॅक्टरी बनवायची होती। त्याचा रस्त्याने प्रवास सुरूच होता, पण वाटेतच त्याला एक नदी लागते। तसं पाहिलं तर त्या गावात जाण्याचे 2 रस्ते होते। पहिला रस्ता म्हणजे हायवेचा, जिथून कार जाऊ शकली असती, पण त्या रस्त्याने जर तो गेला असता ना तर खूप लांबचा प्रवास झाला असता, म्हणून त्याने हा शॉर्टकट निवडला होता। पर आता त्याला नदीतून बोटीने प्रवास केला तर तो गावात पोहोचू शकला असता। कारने तो जाऊच शकला नसता। त्या व्यापाऱ्याजवळ जास्त वेळ नव्हता। त्याने आपली गाडी साईडला पार्क केली आणि नावेत बसला। नावेत बसल्यावर त्याने नाववाल्याला विचारलं, तू मला ओळखत नाहीस? त्यावर नाववाला म्हणाला, नाही साहेब, मी तुम्हाला नाही ओळखत। बिझनेसमॅन म्हणाला की तू पेपर वाचत नाहीस का? माझा रोजच्या वर्तमानपत्रात फोटो येतो। नाववाला म्हणाला, साहेब मला लिहिता वाचता येत नाही। त्यावर तो बिझनेसमॅन म्हणाला, तू कसा माणूस आहेस रे, तुला लिहिता वाचता येत नाही, तुझं आयुष्य काय कामाचं? हे ऐकून तो नाववाला थोडा उदास झाला। तो बिझनेसमॅन म्हणाला, मी तुझ्या गावात मिनरल वॉटरची फॅक्टरी टाकतोय, तुला माहिती आहे का? त्यावर तो नाववाला म्हणाला, साहेब हे मिनरल वॉटर काय असतं? बिझनेसमॅन हसायला लागला, तुला मिनरल वॉटर काय असतं हे सुद्धा माहिती नाही का? वा, हे सगळं ऐकून तो नाववाला विचारात पडला। तेवढ्यात त्याची नाव एका भल्या मोठ्या दगडावर आदळते। त्यामुळे त्या नावेला एक मोठं चित्र पडतं आणि त्या नावेत हळूहळू पाणी भरायला लागतं। आता त्या नाववाल्याला कळून चुकतं की आता नाव लवकरच पाण्यात बुडणार आहे। तो पाण्यात उडी मारणार। तेवढ्यात तो त्या बिझनेसमॅनला विचारतो, साहेब तुम्हाला पोहणं येतं का? तेव्हा बिझनेसमॅन म्हणाला, नाही, मला पोहायला नाही येत। तेव्हा तो नाववाला त्याला म्हणाला, अरे साहेब, मग तुमचं आयुष्य काय कामाचं? तो बिझनेसमॅन म्हणाला, मलाही तुझ्यासोबत घेऊन चल, मला अजिबात पोहता येत नाही। नाववाला म्हणाला, साहेब तुम्ही चिंता करू नका, मला बुडणाऱ्या लोकांनाही वाचवता येतं, तुम्ही फक्त मला घट्ट पकडून ठेवा। मित्रांनो, या कथेतून आपल्याला असा बोध होतो की कुणालाच कमी लेखू नका, कुणाची चेष्टा करू नका। या जगात असा कुणीच नाही ज्याला काहीच येत नाही। प्रत्येक जण आपापल्या कामात कुशल असतो। मित्रांनो, लवकरच भेटूयात अशाच नवीन कथेसह। तोपर्यंत आनंद वाटा, आनंदी रहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।